आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ही दिव्य ब्रह्मांडीय आत्मा ऊर्जा, नमस्ते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, आरोग्य संपन्नता देणारी ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणणारी ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारी ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश चैतन्य आनंद आणणारी ऊर्जा. किती या ऊर्जेचे नाव ठेवूया. ही ऊर्जा म्हणजे काय, तर माझ्या आणि तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या आतील चैतन्य, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. या ऊर्जेसह जसं आपण जुडतो ना, आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट यायला लागते. बरोबर आहे ना? सन्माननीय सदस्य, जे सदस्य अनुभवी आहेत आणि ज्यांनी या ऊर्जेचा अनुभव घेतलेला आहे, त्यांनी आवर्जून अंगठा दाखवा. मी बोलते ते खरं आहे का? माईक सुरू करू शकता तुम्ही. खरं आहे का? कोणी कोणी अनुभव घेतला आहे हा? खरंय हो. मॅडम, खरंय. येस हो मॅडम, मॅडम, खरं खरंय. आहे. आहे ना? येस. कारण मॅडम. कारण येस. आपण सगळेजण ऊर्जेसोबत जसं जुडलो, येताना आपल्या आयुष्यामध्ये वेगळे प्रश्न होते. तुमच्या सुद्धा, माझ्या सुद्धा. आणि जसं ऊर्जेसोबत जुडलो, प्रामाणिकपणे आपण ऊर्जेसोबत ध्यान करायला लागलो, या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला लागलो. कुठल्या? ऊर्जामयी क्षणांचा. आपल्या आतील चैतन्याची ओळख करायला लागलो आणि मग आलं आयुष्यामध्ये काय, तर समृद्धी. कशाची समृद्धी? आर्थिक समृद्धी, आरोग्याची समृद्धी, नातेसंबंधांची समृद्धी. बरोबर? आणि आध्यात्मिक ऊर्जा तर अशी वाढती आहे प्रत्येक दिवसाला, की तुम्ही विचार करावा आणि ब्रह्मांड आणि तुमच्या पारड्यात टाकावं. आणि अनेकदा असं होतं, की तुम्ही विचार करायच्या अगोदरच तुम्हाला भरभरून मिळत राहतं. आता काय मागावं? असं ब्रह्मांडाच्या कृपेने होतं. आता मी काय मागू भगवंता तुला? तू तर सगळं काही दिलं आहे. पण हे सगळं काही खरोखर भगवंत असा देतो ना, भरभरून देतो, भरभरून देतो. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता देणारी ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आजचा विषय आहे, की ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आरोग्याच्या समस्यांवर उपाय. प्रत्येक समस्येला उपाय. जसं आम्ही मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत सगळे सदस्य जुडतात ना, अनेक जण वेगवेगळ्या कारणासाठी जुडलेलं असतं. पण आम्ही असं सांगतो, की प्रत्येक समस्येवर एकच उपाय. काय? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आजचं सेशन आरोग्यांच्या समस्यांवर उपाय दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. YouTubeच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. तुम्ही, मी, आपण सगळे एक अतिशय दिव्य, शक्तिशाली आणि जीवन बदलणाऱ्या विषयासाठी येथे आहोत. आणि यासाठी या ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला निवडलं आहे. या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे, किती धन्यवाद मानावे. कारण सर्वजण नसतात या ऊर्जेसोबत जुडू शकत. या संपूर्ण पृथ्वी तलावरील फक्त आणि फक्त 4% लोक जरी पूर्णपणे ऊर्जेसोबत जुडले ना, तर संपूर्ण विश्वामध्ये शांतता नांदेल असे वेद सांगतात, असे शास्त्र सांगतात. आणि आज परत आपण या पृथ्वी मातेच्या संरक्षणासाठी आणि या विश्वशांतीसाठी प्रत्येक जण प्रार्थना करत आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण अनेक हलाखीच्या दिवस अनेक जणांनी काढले आहेत, पण तरीही या विश्वामधील फक्त 4% लोक सुद्धा ऊर्जेसोबत पूर्णपणे जुडू शकत नाहीत किंवा जुडत नाहीत. कारण ऊर्जेसोबत जुडण्यासाठी यासाठी सुद्धा ब्रह्मांडाने निवडलेले सोल असावे लागतात. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला, याचा अर्थ तुम्ही या ब्रह्मांडाने निवडलेले आहेत. आणि म्हणून तुमचं अंतर्मनापासून स्वागत. खूप स्वागत.
खूप धन्यवाद आणि स्वतःला शाबासकी द्या, की तुम्ही या सेशनला आहात किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. कारण तुमच्या या उपस्थितीमुळेच आजचं सेशन अधिक ऊर्जावान होणार आहे. आज तुम्ही आणि मी आपण फक्त माहिती घेणार नाही, या विषयावर बोलणारच नाही, तर आपण अनुभव घेणार आहे. कारण ऊर्जा ऐकून किंवा समजवून समजत नसते, तर हा ऊर्जामय प्रवास अनुभवावा लागतो. आणि आजचा प्रवास काय आहे? तर मनाचा, शरीराचा आणि आत्म्याचा प्रवास आहे. हा प्रवास करण्यासाठी आपण सज्ज व्हा. मोठ्या प्रेमाने अगोदर सेशन ऐकूया आणि सुंदर असं मेडिटेशन करूया. पण तरीही त्या अगोदर आपण काय करूया? तर या ब्रह्मांडाला प्रार्थना करूया आरोग्य संपन्नतेसाठी. करायची. आपण या ब्रह्मांडाला प्रार्थना करूया. सर्व देवी देवता, सर्व संत गुरु, हे परमेश्वरा, हे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, आम्ही आज तुमच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे. आमच्या शरीरामधील, आमच्या मनामधील, आमच्या आत्म्यामधील सर्व नकारात्मकता दूर करा, दूर करा, दूर करा. आम्हाला आरोग्य संपादन करा. आरोग्य, शांती, संतुलन आमच्या आयुष्यामध्ये प्रदान करा. आजच्या सेशनमध्ये आम्ही जेही काही शिकणार आहे, जेही काही अनुभवणार आहे, ते आमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी आम्हाला वापरण्याची क्षमता प्रदान करा. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. हे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आज सेशनला बसलेल्या सर्व सदस्यांना आरोग्य संपन्नतेची भरभराट, आरोग्य संपन्नतेची भरभरून ऊर्जा यांना द्या. आरोग्यम धनसंपदा. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये व्हायब्रेशन्स, ती ऊर्जा जाणवायला लागलेली आहे. बस थँक यू म्हणा ब्रह्मांडाला. सन्माननीय सदस्य, आज हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. सर्व सन्माननीय सदस्य, आज आजच्या या जगामध्ये, आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आज आपण कुठल्या परिस्थितीमधून अनेक जण जात आहेत, आहे ना? हं, तर काही या थोडीशी युद्धजन्य, थोडीशी आरोग्यासाठी असलेलं आणि अनेक सगळ्या गोष्टींच्या समस्यांवर आपण बोलणार नाही, आपण उपायांवर बोलणार आहे. म्हणून मी तो विषय थोडासा लांबवत नाही आहे, हो ना? हां, ते समस्या बोलायला गेलो की मग समस्याच दिसतील. अनेक समस्यांसोबत माणूस झुंज देतो आहे. देतो आहे. अनेक प्रश्न आहेत आयुष्यामध्ये. आणि त्या समस्यांसोबत एक महत्त्वाची समस्या काय येते माहिती आहे काय? तर ना आरोग्याची समस्या. बरोबर? आरोग्य चांगलं असलं ना, की माणूस काही करू शकतो. कुठल्याही गोष्टीसोबत लढू शकतो. बरोबर? म्हणून मग पहिला विषय काय येतो, की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून पहिले ना आरोग्य दुरुस्त करूया. जर आरोग्यच छान आहे, तर सगळ्या गोष्टींचा आनंद, खुशी मिळवता येते. आणि कधी-कधी काय होते ना, सगळं सुख आहे मॅम आमच्याकडे. संपत्ती आहे, नोकर-चाकर आहे, पण करणार काय? आरोग्यच ठीक नाही आहे. आज पैसा आहे फिरायला जायला, सगळं काही आहे, पण फिरायला जायला तब्येतच तशी नाही आहे. होते ना असं? मग त्या संपत्तीचा फायदा घेता येतो का? नाही ना. संपत्तीचा फायदा केव्हा घेता येतो? त्या सगळ्या गोष्टींचा आनंद केव्हा घेता येतो? जेव्हा आरोग्य छान असेल. आणि म्हणून मी म्हटलं आहे, की या समाजातील अनेक सदस्य अनेक गोष्टींशी झुंज देत आहे. बघा शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत आणि भावनिक वेदना आहेत. आणि या सगळ्या गोष्टींना आजारच म्हणतात.
भावनिक वेदना सुद्धा आजारच निर्माण करतात, माहितीये? शारीरिक आजार, मानसिक ताण-तणाव, हा ताण-तणाव पुढे जाऊन आहे ना आजारपणामध्ये रूपांतरित होतो. प्रश्न असा आहे, की हे सगळं होतं का? का आजारपण येतं? का मानसिक तणाव येतो? का भावनिक वेदना होतात? तुम्हाला माहितीये का? फक्त शरीर आजारी पडतं का? नाही. आजाराची सुरुवात होते ऊर्जेमध्ये. अगोदर एनर्जी लेव्हल कमी होते. मग होते मनामध्ये आणि मग होते शरीरामध्ये. म्हणजे काय? तर अगोदर एनर्जी डिसीज होते. जेव्हा आपल्या आरोग्यामधील, आपल्या शरीरामधील ऊर्जा विस्कळीत होते, तेव्हा आजार निर्माण होते. एनर्जी लेव्हल जर छान आहे, तर आजार येतच नाही. मानसिक सुद्धा नाही, भावनिक सुद्धा नाही. मग तो शारीरिक तर सोडूनच द्या. कारण मन स्थिर असते. कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता ज्या मनामध्ये असते, ते मन शरीराला आजारी पाडत नाही. कुठल्याही भावनेला सामोरे जाण्याची किंवा भावनांचा चढ-उतार सहजतेने हाताळण्याची क्षमता ज्या आभामध्ये, ज्या मनामध्ये असते ना, तेथे तेथे ऊर्जा विस्कळीत होत नाही, शरीर आजारी पडत नाही. कारण 80% आजार हे मनाच्या, भावनांच्या त्या विस्कळीत होण्यामुळेच होतात. शारीरिक आजार दिसतात, पण शारीरिक आजार 80% शारीरिक आजार हे मानसिक तणाव आणि भावनिक वेदनांमधून निर्माण होतात. 20% आजार आहेत ते कुठेतरी त्यामधले 10% आजार आजारासारखे आहेत. कधी काय कसं होईल सांगता येत नाही आणि उरलेले 10% आजार कुठं आला आहे व्हायरल इन्फेक्शन काही आहे, काही आहे. त्यामुळे निर्माण होतात. पण या प्रत्येक आजारामधून 100% आजारामधून बाहेर निघण्यासाठी मदत करते ती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आतील चैतन्य. कुठंच बाहेर शोधण्याची गरज नाही आहे. तुमच्याच आतमध्ये आहे, माझ्याच आतमध्ये आहे. माझ्या आतली ऊर्जा माझ्या कामाची, तुमच्या आतली ऊर्जा तुमच्या कामाची. बस डोळे बंद करा. विज्ञान काय सांगते? विज्ञान काय सांगते? तुमच्या, माझ्या, आपल्या मानवाच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये लाखो सेल्स आहेत, लाखो पेशी आहेत. आहेत? माझा आवाज क्लिअर येतोय? जरा अंगठा दाखवा. शरीरामध्ये लाखो पेशी आहेत आणि प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा आहे. अणु आणि रेणूंनी निर्माण झालेल्या प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा आहे आणि जर ही ऊर्जा योग्य बॅलन्स असेल, योग्य प्रकारे वाहत असेल, तर शरीर निरोगी असते आणि मन शांत असते. मेंदू योग्य प्रकारे स्त्राव निर्माण करत राहतो. मग तो शरीरासाठी सुद्धा आणि मनासाठी सुद्धा. असं विज्ञान सांगते, मी नाही सांगत. असं विज्ञान सांगते. पण जर तणाव असेल, भीती असेल, राग असेल, नकारात्मक विचार असतील, चिंता असेल, तर तर किंवा या गोष्टींची एनर्जी वाढली, कोणत्या? ताण-तणाव, भीती, राग, नकारात्मक विचार, द्वेषाच्या भावना, अधिक चिंता, हे कसं होईल, ते कसं होईल, होईल की नाही होईल, ह्या अनेक सगळ्या गोष्टी आणि पुन्हा काय, हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा. त्याने मला असं का म्हटलं? मी तेव्हा उत्तर नाही दिलं आणि मनातल्या मनात मी काय करते? बरोबर तुम्ही म्हटलं ते एकदम 100% बरोबर. मनातल्या मनात मी भांडण करते. सुरूच माझं, सुरूच माझं, सुरूच माझं. हे महत्वाचं कारण आहे आजारांचं.
अनेक जण म्हणतील असं कसं सायन्स आहे, हेच सायन्स आहे, हे नकारात्मक विचार, ह्या नकारात्मक भावना, हा ताणतणाव, ह्या भीतीच्या ऊर्जा, ह्या गॉसिपिंगच्या आतल्या आतल्या कुढत बसण्याच्या ऊर्जा वाढल्या की पेशींची ऊर्जा कमी होते. कारण अशा वेळी काय करतो आपण? तर आपण ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेतच नाही. आपलं चैतन्य कमी होते. तुमच्यापैकी कोण-कोण असं आहे, जरा असं काही टेन्शन आलं की मग आजारपण येते? मला सांगा बरं. मी जरा जास्त जोरात बोलतेय का? हळू घेऊ सेशन? हो ना? है ना? जोरात होतोय आवाज. मला वाटलं दुपारचं माझं सेशन झालं, तर मग मी थकलेली आहे काय वाटते मला आणि आवाजच कडक येऊन राहिला. आता कमी करते. बघा, मला एक सांगा मला एक सांगा, कोणाकोणाला असं होते, की मी ना गड्या किंवा आता थोडंसं टेन्शन आलं, काही झालं, की मग आम्ही आजारी पडतो. हात वर करा. होतं ना असं? हां. कमी लोकांचा हात वर आला कारण बाकीचे ग्रँड मास्टर आहेत. बरोबर ना? आता हे ग्रँड मास्टर्स यांना काय, यांना टेन्शनच येत नाही. अच्छा, आता काही झालं तरी टेन्शन येत नाही असे किती लोक आहेत हात वर करा. ये होईना बात. हां. तर काय असते, काय असते या ताण-तणावामुळे, या अनेक सगळ्या गोष्टींमुळे आपली एनर्जी लेव्हल कमी होते. ती मग विज्ञान हेच सांगते, विज्ञानाचं म्हणणंच हे आहे. काय? तर ऊर्जा कमी होते. कशाची? आपल्या पेशींची. बरोबर ना? पेशींची ऊर्जा कमी होते. जशी आतल्या पेशींची ऊर्जा कमी होते, तशी इम्युनिटी कमी होते. म्हणजे काय? तर रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. विज्ञान सांगते मी तुम्हाला आणि मग आजार सुरू होतात. आणि म्हणून आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणून आज सुद्धा आपल्याला विज्ञान सुद्धा सांगते, ही एनर्जी हीलिंग वर्क्स. ओके. माझं शरीर स्वतःला दुरुस्त करते, ऊर्जा स्वतःला दुरुस्त करते. प्रत्येक शरीरामध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता आहे. पण जर का या नकारात्मकतेमुळे नकारात्मकतेमुळे आपण आपल्या शरीराची इम्युनिटी कमी केली, तर मग एनर्जी काम कमी करायला लागते. कोणाची? स्वतःची. आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे, की मी माझ्या शरीराला स्वतः दुरुस्त करणे. माझ्या शरीराची मी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने हीलिंग करणे, स्वतःच्या सेल्सची क्षमता वाढवणे, माझ्या पेशींची ऊर्जा वाढवणे. आता हे कसं होते? जसं आपण दिव्य ब्रह्मांडीय सोबत जुडलो, या अगोदरही आपण हेच करत आहे. थोडंसं खरचटलं, थोडंसं लागलं, थोडंसं डोकं दुखलं, थोडंसं पोट दुखलं, की आपण स्वतःला हील करतोय. अनेकदा असं होते, की आपलं शरीर स्वतःच स्वतःला दुरुस्त करते. नेहमीच गोळ्या घेतो का आपण? कोण-कोण आहे नेहमीच गोळ्या घेते? आणि अनेक लोकं असे आहेत, की गोळ्या घेत नाहीत. थोडंसं दुखलं काय घ्यावं लागते? अरे, स्वयंपाक करता-करता तव्याचा चटका लागला. किती वेळा चटका लागते आम्हाला. बरोबर ना? आता गॅस आला म्हणून कमी. आता परत आपण काही लोकं चुलीवर आलो, हो ना? मागच्या काही दिवसामध्ये बऱ्याच जणांना की आम्हाला गॅस नाही मिळाला, तर मग चुलीवर जावं लागलं. मग तेव्हा मात्र सवय मुळे सवय मोडली. कशाची? चुलीवरच्या स्वयंपाकाची. मग चटके लागले. खरं सांगा, आपण गेलो का डॉक्टरकडे छोट्याशा चटक्यासाठी? नाही गेलो. कोणी दुरुस्त केला तो चटका? ही जखम ज्याला कोणाला लागली असेल? शरीराने स्वतः. म्हणजे काय? तर शरीरामध्ये स्वतःची इम्युनिटी पॉवर आहे. पेशी स्वतःला दुरुस्त करतात आणि असंच ताप असू दे किंवा अनेक आजार असू दे, एखादी गाठ असू दे, शरीर त्याला हील करतं आणि दुरुस्त करतं. पण केव्हा? जेव्हा स्वतःची एनर्जी लेव्हल छान असेल तेव्हा. आणि किती प्रमाणामध्ये जेवढी ऊर्जा शरीरामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये. मग आपल्याला गरज काय आहे आता? याचाच अर्थ काय? मला जर माझं आरोग्य संपन्न राहायचं आहे, मला जर तंदुरुस्त, टकाटक, टनाटन राहायचं आहे, नेहमी ऊर्जावान राहायचं आहे, तर मला कशाची गरज आहे? मला गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करण्याची. आणि ही ऊर्जा ग्रहण केलेली ऊर्जा माझ्या शरीरासाठी योग्य प्रकारे वापरण्याची.
जे सन्माननीय सदस्य नवीन आहेत ते सुद्धा अगोदरच ऊर्जेसोबत जोडलेले आहेत. आता गरज आहे ऊर्जेसोबत अधिक मोठ्या प्रमाणात जोडण्याची. अधिक मोठ्या प्रमाणात ऊर्जेसोबत जोडून मोठ्या प्रमाणामध्ये प्राणशक्ती ग्रहण करण्याची. मोठ्या प्रमाणामध्ये प्राणशक्ती ग्रहण करून तो मिळालेला या ब्रह्मांडाकडून मिळालेला आरोग्यशास्त्रानुसार माझ्या आरोग्याच्या दुरुस्तीसाठी, माझ्या संपूर्ण शरीरासाठी, शरीरामधील प्रत्येक छोट्या मोठ्या अवयवांना हील करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी या प्राणशक्तीचा उपयोग करणे, हे म्हणजे पहिले दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर करणे. पहिले मी काय करणार, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून अगोदर मी या ऊर्जेचा उपयोग कशासाठी, तर मला स्वतःला हील करण्यासाठी. कुठले? आतले अवयव. हो, थ्रोट, थायरॉइड आहे, यस, विशुद्ध चक्र हील करूया, आपला थ्रोट हील करूया. लंग्सचा प्रॉब्लेम आहे, लंग्सला हील करूया. डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, डोळ्यांना हील करूया. हो, असंच. म्हणजे काय, तर या ब्रह्मांडामधील दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण केलेली ऊर्जा आरोग्यशास्त्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी वापरणे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ही ऊर्जा माझा माइंड योग्य प्रकारे प्रोग्राम करून विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कित्येक सन्माननीय सदस्यांचे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने सायकॅस्ट्रिकच्या गोळ्या सुद्धा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने. मग फक्त मानसिक तणावच नाही, तर त्या तणावामुळे निर्माण होणारे छोटे मोठे अनेक आजारापासून मुक्तता. तो थायरॉइड त्याचाच आहे एक प्रकार तणावाचा. हो, थायरॉइड होतो ना, तो ते ह्या विचारांनी होतो. विचार मुक्त राहा, छान राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा आणि प्रसन्न आनंदी विचारमुक्त राहण्यासाठी चाबी ब्रह्मांडीय ऊर्जा. टेन्शन फ्री जगायचं आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा. स्वतःला दुरुस्त करायचंय, कसं? शारीरिक दृष्टिकोनातून ब्रह्मांडीय ऊर्जा. मॅडम, टेन्शन फ्री जगावंसं वाटते किंवा असं वाटते ना की कुठल्याही क्षणाला, कुठल्याही प्रसंगाला मी सहजतेने सामोरे गेलो पाहिजे. व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. मला आधार मागण्याची गरज नसून मी आधार देणारा झालो पाहिजे. नक्कीच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. मग विज्ञान सांगितलं आरोग्यशास्त्रानुसार त्या प्रत्येक चक्राला एक ग्रंथी आहे. ती ग्रंथी जशी हील होते तसं त्यापासून निर्माण होणारा स्त्राव शरीराला योग्य मिळतो. जसं ध्यान करायला लागतो, हा मेंदू त्या प्रत्येक शरीराच्या शेवटच्या अवयवापर्यंत योग्य प्रकारे ऊर्जा पाठवायला लागतो. योग्य स्त्राव निर्माण करण्याची सूचना प्रत्येक ग्रंथीला देतो सोप्या भाषेत. आणि आपलं शरीर ती छान ऊर्जा निर्माण करते आणि त्या अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. किती किती सांगावं, ही दिव्य ऊर्जा एवढी, त्याबद्दल बोलायचं तर किती किती बोलावं. बस असंच आहे. प्रत्येकाच्या चक्रामध्ये, शरीरामध्ये काय आहे, अध्यात्म काय सांगते. दादा तू 10 मिनिटं. 2 मोबाईल पाहिजे, एकच मिनिट. लाईव्ह सेशन आहे सुरू आणि हे रेकॉर्डिंग मध्ये चाललं आता. दाखवेल तुला उद्या. ही अशी ब्रह्मांडीय ऊर्जा, अशी ही दिव्य ऊर्जा. मग शरीरामध्ये अध्यात्मशास्त्र काय सांगतं? आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये चक्र आहेत, असं सांगितलं ना.
जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो आयुष्यामध्ये, लोक आपण म्हणतो की नाही, अरे त्याचे चक्र फिरलेले आहे, त्याचे ग्रह फिरलेले आहे, तो चक्रावला आहे सध्या. अनेक सगळ्या गोष्टी आपण म्हणतो. कळतपणे नकळतपणे आपण आपल्या वेदांमध्ये दिलेल्या चक्रांबद्दल बोलत असतो का? जरा विचार करूया. हो ना? जसं असं पण म्हटलं जातं. तुमच्याकडे म्हणतात कधी-कधी एखाद्याने जास्त डोकं खाल्लं की असं पण म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे त्यांचं म्हणणं असतं, "अरे, त्यांचं आज्ञाचक्र योग्य प्रकारे कार्यरत नाही आहे. ती आहे ना, योग्य प्रकारे बॅलन्स नाही आहे. ती आहे ना, हे आज्ञाचक्र काय करते आहे, तर आज्ञाचक्र त्यांचं योग्य प्रकारे कार्य करत नाही आहे. ते इम्बॅलन्स झालेलं आहे. म्हणून वैचारिक क्षमता कमी झालेली आहे, असं आपल्याला नकळतपणे सांगायचं असते. केवढं आपलं अध्यात्मशास्त्र आहे आणि आपण भारतीय काय करतो माहितीये का? त्या प्रत्येक आध्यात्मिक शब्द आपण वापरतो, पण आपण त्याचं गूढ जाणून घेत नाही. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, पण मात्र आपण वापरतो. असंच होतं. असंच होतं. असंच होतं. म्हणजेच काय तुम्हालाही माहिती आहे, की आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येकाच्या मुख्य चक्र आहेत 7. अनेक चक्र आहेत, पण मुख्य वेदांमध्ये दिलेले 7. या 7 चक्रांना जर आपण प्रॉपर हीलिंग केलं ना, तर शरीरातील प्रत्येक आजार, प्रत्येक अवयव, प्रत्येक भावना योग्य प्रकारे बॅलन्स करू शकतो. भावना बॅलन्स करू शकतो, आजार मुक्त होऊ शकतो आणि शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक या भौतिक जगामधील आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारा व्यक्तिमत्व विकासही करू शकतो. फक्त गरज आहे प्रत्येक चक्र योग्य प्रकारे बॅलन्स करण्याची. जसं तुम्हाला सांगते खूप मोठं सेशन आजचं होणार नाही. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये मुख्य चक्र 7 आणि पहिलं चक्र जरी वरुण सहस्त्रार असलं, तरी पहिलं चक्र सांगत असताना मूलाधार सांगत असतात. कारण ऊर्जा कशी येते? इडा आणि पिंगलामधून ऊर्जा येत असते. 2 नाड्या आपल्या शरीरामध्ये असतात. इडा, पिंगला आणि सुषुम्नामधून वर जात असते. सुषुम्नामधून वर जाण्याचा जो पॉइंट आहे, तो आहे हे स्वाधिष्ठान आणि हे मूलाधार या दोघांच्या मधून ती सुषुम्नामधून वर जात असते. म्हणून ती पहिला जे चक्र म्हटलं जातं, तेव्हा त्याला म्हटलं जातं मूलाधार. मग मूलाधार चक्र शॉर्टमध्ये सांगते, सुरक्षितता प्रदान करणारं चक्र. सुरक्षितता देते. पण जर हे इम्बॅलन्स आहे तर, जर हे बिघडलेलं आहे तर व्यक्ती असुरक्षित राहतो. या पृथ्वी तलावर स्वतःचं अस्तित्व तो निर्माण करू शकत नाही. तो डगमगीत होतो. त्याच्या अंतर्मनामध्ये भीती येते. जर का एखाद्या व्यक्तीच्या आतमध्ये भीतीच्या ऊर्जा आहेत, तर तो स्ट्रॉंग राहू शकत नाही. त्याचं मूलाधार स्ट्रॉंग नसते. त्याचं पुढचे 2 चक्र सुद्धा बिघडलेले असतात आणि मूलाधार पण बिघडलेलं असते. म्हणून दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर चक्रांचा अभ्यास केला जातो. चक्र बॅलन्स केले जातात आणि या ऊर्जेच्या सहाय्याने भीतीमुक्त आयुष्य जगण्याचा मंत्र आपण मिळवत असतो. आणि त्या भीतीमधून जसं बाहेर निघतो, तसं भीतीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून मुक्तता मिळते. लक्षात येते? असं आहे. म्हणून सेशन पूर्ण ऐकावं लागतं. सेशन अर्ध्या मधातून ऐकलं, की बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. विषयाने विषय बरोबर पुढे जात असतो. विषयाने विषय बरोबर वाढत असतो. बरोबर ना? हां. तर मूलाधार, सुरक्षितता प्रदान करणारं स्वाधिष्ठान त्याच्यावर आहे. भावना, भावनांचं केंद्र, नवनिर्मितीचे केंद्र, नव्या आयडियांचं केंद्र, प्रजनन क्षमतेशी निगडीत असलेलं केंद्र. आध्यात्मिक विकासासाठी गरजेचं असलेलं स्वाधिष्ठान चक्र आणि प्रजननासाठी आवश्यक असलेलं कामभावनांशी संबंधित असलेलं स्वाधिष्ठान चक्र. मणिपूर चक्र आहे त्याच्यावर धैर्य देणारी नेतृत्व म्हणजे काय तर शक्ती प्रदान करणारं चक्र. शक्ती कोणाला? भौतिक जगामध्ये माझी शक्ती, बाहेरच्या जगामध्ये माझी ताकद, माझी शक्ती त्याच सोबत काय तर
अंतर्मनामध्ये असलेला शक्तीचा, ताकदीचा, हिमतीचा तो भाव निर्माण करणारं चक्र, अनाहत चक्र, प्रेमाचं, सहानुभूतीचं, दयेचं, आपुलकीचं, मायेचं चक्र, विशुद्ध चक्र. कोणतं? विशुद्ध चक्र. माझ्या अभिव्यक्तीचा ठसा मी कसा उमटवावा? माझं व्यक्तिमत्व, माझ्या शब्दांवरचं प्रभुत्व, माझी वाणी आणि या बाह्य जगामध्ये मी स्वतःला कसं प्रस्तुत करावं, माझी अभिव्यक्ती योग्य प्रकारे उमटवणारं केंद्र विशुद्ध चक्र. आणि मगा सांगितल्याप्रमाणे काय? अंतर्ज्ञानाचं केंद्र, योग्य वैचारिक क्षमता. मी काय विचार करावा, काय विचार करू नये. माझं आज्ञाचक्र जेव्हा बॅलन्स असेल, तेव्हा मला डिस्टर्ब करणाऱ्या एनर्जीज कितीही असू दे, कितीही असू दे, मी माझं कार्य, मी माझा विचार योग्य पद्धतीनेच करणार. मी योग्य तोच निर्णय घेणार. ती निर्णय क्षमता योग्य करणार अंतर्ज्ञान बुद्धी, इंट्युशन्स, ही क्षमता वाढवणार केंद्र कोणतं? कोणतं? इंट्युशन्स वाढवणारं केंद्र कोणतं? आज्ञाचक्र. आज्ञाचक्र, पिट्युटरी ग्रंथी, सहस्त्रार चक्र, पिनियल ग्रंथी. आणि तुम्हाला माहिती आहे, पिट्युटरी आणि पिनियल ग्रंथी संपूर्ण शरीराचं नियंत्रण करणाऱ्या ग्रंथी. असे हे चक्र, सहस्त्रार चक्र. आपलं शेवटचं राहिलं ना, सहस्त्रार. बघा, जसं ना आज्ञा चक्राच्या सानिध्यामध्ये ना हे डोळे येतात. डोळे सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा, तुमच्या डोळ्यांमधून कळते तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. बरोबर ना? तुम्ही किती प्युअर सोल आहात हे तुमची नजर सांगत असते. हो ना? येस. तर हे आज्ञाचक्राच्या सानिध्यात येतात. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं असणं अनेकदा या डोळ्यांच्या माध्यमातून समजत असतं. आपण म्हणतो ना, माणूस खोटा बोलू शकतो, पण त्यांचे डोळे, त्याची नजर सांगते. तर ती नजर म्हणजे काय? ती वैचारिक क्षमता, ती अंतर्ज्ञान बुद्धी आणि त्या त्रिनेत्रासोबतच हे डोळे सुद्धा, यांचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी आज्ञाचक्र, ज्यांचं आज्ञाचक्र छान ऍक्टिव्ह आहे, त्यांचे डोळे सुद्धा छान ऍक्टिव्ह म्हणूया किंवा निरोगी आहेत. अगोदरच एखादा आजार असेल तर आपण त्याबद्दल नाही बोलूया. पण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर, छान ध्यान केल्यानंतर, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्येच अनेक सदस्यांनी डोळ्यांच्या अनेक समस्यांवर मात केलेली आहे. आणि आरोग्याचा विषय करसाल तर आतापर्यंत हे ना, आता असं एक म्हणूया, कुठेतरी आता कसं होते ना, थायरॉइड आहे, अरे होऊन जाणार. शुगर आहे, अरे होऊन जाणार. हे सहजतेने सांगण्याचे विषय झालेले आहेत आता. बरोबर आहे ना सदस्य? आता हे आपल्यासाठी सहजतेचे विषय झालेले आहेत. आता ना, एखादी मोठी गोष्ट असली, मोठा आजार असला की ते थोडंसं चॅलेंज वाटते. कारण मग तो किडनी स्टोन असू देत, मग तो मूळव्याधीचा, फिशरीचा प्रॉब्लेम असू दे, मग ते ऍसिडिटी तर विचारूच नका, कधी पहिल्या डिग्रीत गायब होते. काय बोलावं? ते पोटाचे विकार कित्येक लोकांचे वर्षानुवर्षापासूनचे, स्वादिष्टान चक्र, बेबी न होण्यासंदर्भात काही प्रॉब्लेम असतील, कित्येक जणांचे सॉल्व्ह झालेले आहेत. काय बोलावं? आपल्या मासिक पाळीमध्ये असणाऱ्या अडचणी किंवा वेदना कित्येक महिला मंडळाच्या समाप्तच झालेले आहेत. कोणाच्या पोटामधला गोळा असू दे किंवा काही असू दे, अरे दिव्य ऊर्जेसोबत जुडले मॅम, काय इव्हन काय काय सांगावं, कुठं कुठं सांगावं. मॅम हार्टचा प्रॉब्लेम होता, आता नाहीच राहिला. मॅम मध्ये गाठी होत्या, आता नाहीच राहिल्या. ह्या काही गोष्टी, आता सगळ्याच गोष्टी अनुभवता येत नाही, पण दिव्य ऊर्जेसोबत जोडलं,
जो जोडलं त्याचा एक 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 आजार जणू काही गळून पडला. हे का झालं? हे का झालं? हे काही अंधश्रद्धा नाही. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलो आणि शरीरामधील प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, चैतन्यमय ऊर्जा वाढली. ही ऊर्जा वाढली आणि जे शरीरामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले होते, त्या ऊर्जेच्या वाढण्याने ते ब्लॉकेजेस विरघळून गेले. त्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना जसं विरघळत गेल्या, तसेच प्रत्येक माझ्या शरीरामध्ये 70,000 नाड्या आहेत आणि ह्या नाड्या शुद्ध होत गेल्या, शुद्ध होत गेल्या, शुद्ध होत गेल्या. त्यामधून प्राणशक्तीचा, प्राण ऊर्जेचा प्रवाह सहजतेने वाहत गेला. तो वाहत गेलेला प्रवाह सहजतेने, फोर्सनी, त्यामुळे ते ब्लॉकेजेस रिमूव्ह झाले. संपूर्ण शरीर ऊर्जावान, मोकळं झालं. कित्येक आजारांपासून अशीच मुक्तता झाली. कान ठणकायचा, आता ओके आहे. ऐकायला नाही यायचं, आता ओके आहे. थायरॉइड कितीक जणांचा गेला. शोल्डरचं दुखणं कोणाचंच राहिलं नाही. फार क्वचित कोणी असेल शोल्डरचं दुखणं. अरे गेले. की मणक्याचं दुखणं गेलं. तो सायटिकाचा प्रॉब्लेम नाही आता. किती उदाहरणं सांगू? आणि हे मी नाही सांगणार, बाकीचे सदस्य सांगतील तुम्हाला. 3rd डिग्री पर्यंत अनेक गोष्टींमध्ये उत्कृष्ट असा रिझल्ट कित्येक सदस्यांनी घेतलेला आहे या ब्रह्मांडाच्या कृपेने. मी काय केलं? मी माध्यम झाले तुमच्या आयुष्यामध्ये. ऊर्जा तुमचीच. ऊर्जा तुमचीच. वापरली तुम्हीच. मी शक्तिपात दिला. या ऊर्जेप्रती तुम्हाला जागृत केलं आणि तुमचीच तुमच्याकडून योग्य पद्धतीनं वापरून घेतली. मग श्रेय तुमचंच. भगवंताला आपण म्हणतो तुझंच तुला अर्पण केलं. काय माझं आहे? इथं सेम आहे. तुमचीच ऊर्जा तुम्हीच वापरली. मी काय आहे? फक्त माध्यम झाली तुम्हाला सांगण्यासाठी. आणि म्हणून एवढ्या विश्वासाने लाईव्ह सेशन घेत आहे. या विषयावर एवढ्या विश्वासाने लाईव्ह मध्ये आध्यात्मिकतेवर आणि जेव्हा कुठं आपल्या भारतामध्ये रेकी या विषयाचं अनेक जणांना वावडं आहे, कारण त्यांना तो विषय, त्या शब्दाचा अर्थ समजत नाही किंवा त्या शब्दाचा अर्थ पोलीस लोक करतात, ती रेकी घेते. म्हणून मग दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, तुमचा प्रकाश, त्या प्रकाशामधील तुमची ऊर्जा शोधा आणि स्वतःच्या आरोग्यामध्ये बिलकुल हवा तो बदल करून आणा. आता पुढे जाऊया. संपलं नाहीये. हात नका जोडू. येथून निर्माण होतात मानसिक आजार. ओके. तेव्हा मला तसं करायचं होतं पण मी करू शकलो नाही. विचार आला, मानसिकता ढासळत गेली आणि मग शेवटी त्याचा आजारामध्ये, नैराश्यामध्ये कधी रूपांतर झालं कळलंच नाही. तेव्हा अपमान झाला. त्या अपमानाचं दुःख, त्या दुखावलेल्या भावनांचं दुःख, त्या वेदना किंवा एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याचं दुःख, त्या मानसिक आजार होण्यासाठी कारण लागत नाही. हजारो कारणं आहेत. बरोबर ना? हजारो कारणं आहेत. पण जेव्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो ना, तेव्हा आपोआप आयुष्यामध्ये ती सकारात्मकता यायला लागते. त्या नकारात्मक विचाराला, एकाएकाला, या सहस्रार चक्रामधून आपण जी ऊर्जा घेतो, मग सांगत होती ना, सहस्रार चक्र ब्रह्मांडाशी जोड निर्माण करणार, या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेणार आणि या सहस्रार चक्रामध्ये जणू काही डिक्शनरी ठेवलेल्या आहेत. आपल्या लॅपटॉपमध्ये ज्या सीडी आहेत, त्या हार्ड डिस्क आहेत. कॉम्प्युटरमध्ये त्या हार्ड डिस्कच्या आतमध्ये आहेत जणू एवढा तो डाटा संचय केलेला. जन्मजन्मांतरीचा जणू. या जन्माचा तर पूर्णच किती स्पीडनं काम करते हा मेंदू आपला, केवढा स्पीडने काम करते. ते अंतर्ज्ञान आणि ब्रह्मांडाशी जोड धरणार माझं सहस्रार चक्र मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करते आहे. योग्य विचारांची त्याला जोड मिळते आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये
प्रत्येक दिवसागणिक माझं आयुष्य सकारात्मकतेकडे अधिक सकारात्मकतेकडे जात आहे, अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. ते कधी असलेलं भीतीच्या ऊर्जानी ब्लॉक झालेलं एखादं मूलाधार चक्र, अपराधीपणाच्या ऊर्जेने ब्लॉक झालेलं ते स्वाधिष्ठान चक्र, माझं माझं हे आज्ञा चक्र, सहस्त्रार चक्र, रागाने ब्लॉक झालेलं मणिपूर चक्र. कोण म्हणते दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आल्यानंतर राहते, कोण म्हणते कुठं ऊर्जा अडते, आणि कोण म्हणते नवीन आजार निर्माण होतो. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर नवीन आजार निर्माण होत नाही. नवीन आजार निर्माण होत नाही. अगोदरचा असलेला आजार मुक्त होतो कारण हिलिंग होते क्लीन क्लीन क्लीन. पण लक्षात ठेवा, जर मी एवढ्या विश्वासाने सांगते आहे की तुम्हाला नवीन आजार निर्माण होत नाही, तर त्यावर त्या प्रकारे कार्य सुद्धा करावं लागेल बरं काय. ऊर्जेसोबत जुडून योग्य प्युरिफिकेशन, योग्य प्रकारे हिलिंग करत राहावं लागेल आणि आजार मुक्त राहण्याची ही चावी आहे. आज जर काय तुमच्या आयुष्यामध्ये एखादा आजार असेल, तर नक्कीच त्या कुठल्याही आजारामध्ये तुम्हाला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करणार. आता मग डॉक्टरांकडे जायचंच नाही का? तर डॉक्टरांकडे जाऊ नका असं कधी कोणी ऊर्जेनी म्हटलं नाही. नक्कीच टेस्ट करून या. गोळ्या औषधी घ्यायच्या असतीलच तुम्हाला तर घ्या. पण एवढं लक्षात घ्या की आपलं शरीर स्वतःला दुरुस्त करू शकते. पण जेथे शरीराची क्षमता कमी पडते, तेथे नक्कीच डॉक्टरांची मदत घ्या. आणि आणि डॉक्टरांच्या औषधीसह जेव्हा तुम्ही हिलिंग करणार, जेव्हा मेडिटेशन करणार, तेव्हा आठवडाभरामध्ये दुरुस्त होणारा आजार 3 दिवसात एकदम तुम्ही तंदुरुस्त होता. एवढी दिव्य ऊर्जा मदत करते. डॉक्टर साहेबही आश्चर्यचकित होतात. काय म्हणतात, "अरे वाह! तुम्ही जे काही हिलिंग करत आहे, जे काही तुमचं करता ना, ते करा, ते खूप छान आहे." कारण त्यांचेही पेशंट लवकरात लवकर दुरुस्त होतात. ते श्रेय त्यांना सुद्धा असते. हो ना? आणि म्हणून म्हणून 55 डॉक्टर आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. 55. कारण त्यांनी सुद्धा जेव्हा त्यांच्या पेशामध्ये या ऊर्जेचा उपयोग केला, तर आठवडाभरामध्ये दुरुस्त होणारा रुग्ण 4 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये दुरुस्त झालेत. त्यांचे रिझल्ट वाढलेत. आणि ते डॉक्टर असल्यामुळे या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, या आध्यात्मिक ऊर्जेचं विज्ञान काय आहे हे त्यांना समजलं. काय सायन्स आहे यावर त्यांनी प्रॉपर अभ्यास केला आणि म्हणून जुडले. हे तेवढंच महत्वाचं. बरोबर ना? म्हणजे कुठे बुवाबाजी, कुठं काही अंधश्रद्धा नाही, नसणार. जे काही आहे ते विज्ञान आहे. जे काही आहे ते काय आहे? ते अध्यात्माचा योग्य प्रकारे वापर करणं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आजार आला एखादा, तर तो काही शत्रू नाही आहे, तर तो शरीराने दिलेला संदेश आहे, की आता तुला मेडिटेशन करायचं आहे. तुझी ऊर्जा बिघडत आहे. जर काही तुम्हाला ताप आली, तर तुमची ऊर्जा बिघडत आहे. आता तुला स्वतःला अधिक तंदुरुस्त करण्याची गरज आहे, असं शरीर तुम्हाला सांगते आहे. तुम्हाला हील कर, मला हिलिंग दे, तुझ्या आतील चैतन्य वाढव, असं ऊर्जा सांगते. मानसिक ताणतणाव येत आहे छोट्या मोठ्या गोष्टीवर, तेव्हाही ऊर्जा सांगते की अरे तुला ना छोट्या छोट्या गोष्टीचा स्ट्रेस येतो आहे, तर त्या स्ट्रेस मधून बाहेर येण्यासाठी तुझं इमोशन्स हील कर, असं असं सांगत असते. आणि जर आयुष्यामध्ये आर्थिक प्रश्न आहे, तरी सुद्धा ऊर्जा काय सांगते, ऊर्जा सांगते तुझं मूलाधार चक्र स्ट्रॉंग कर, स्थिरत्व मिळव आणि सोलर चक्र हील कर, आज्ञा चक्र हील कर. बघ बरं कसं तुझ्या आयुष्यामध्ये भरभराट यायला लागते. मग ते नोकरीमधील प्रमोशन्स पर्यंत, आर्थिकतेमध्ये उन्नतीपर्यंत, नवीन नोकरी मिळेपर्यंत, इवन आहे त्या नोकरीमध्ये स्थिरत्व मिळवून पुढच्या पायऱ्या पटापट चढण्यापर्यंत. काय काय सांगू, कारण माझ्या समोर एक एक लोक येतात, एक एक उदाहरण येते. मी किती किती सांगावं, असं होते. नातेसंबंध बिघडले, काही काळजी करू नका. ते नातेसंबंध दुरुस्त करायची गरज आहे का? काहीच नाही. तुमची ऊर्जा वाढवण्याची गरज आहे.
माझी ऊर्जा वाढली म्हणजे माझे रिलेशन छान झाले. एवढं लक्षात घ्या. रिलेशन खराब आहेत कारण ऊर्जा खराब आहे. तुमची एनर्जी जर छान आहे, तर बघा ना त्या टवटवीत फुलाच्या आजूबाजूला आपण असतो की आपल्याला प्रसन्न वाटते. बरोबर? आणि एखादं मुरगळलेलं फूल आहे, ज्याची एनर्जी लो आहे, तेथे नाही आपल्याला तेथे आपल्याला आवडत नाही सुकलेलं. आवडते का? सेम. जेव्हा आपली एनर्जी छान असते व आपल्या आतील ऊर्जा भरभरून असते, तेव्हा आपल्या आजूबाजूला आपले व्हायब्रेशन्स, आपला आभा खूप प्रसन्न असतो. आपल्या आजूबाजूला येणाऱ्या अनेक सदस्यांना प्रसन्नता वाटते. आणि जेव्हा आपला आभा स्ट्रॉंग नसतो, आपली एनर्जी लेव्हल कमी असते, आपली एनर्जी चिडकी-मडकी असते, तेव्हा ना इतरांना सुद्धा माझा आवाज येतोय ना? तेव्हा ना इतरांना सुद्धा काय होते, तर इतरांना सुद्धा आपल्या आजूबाजूला तेवढं प्युअर वाटत नाही. आणि म्हणून मग आपले नातेसंबंध हळू-हळू बिघडत जातात. आपले व्हायब्रेशन्स वाईट जायला लागतात. बघा सायन्स आहे. नक्कीच एवढ्याच सेशनमध्ये एवढं सगळं नाही बोलता येत सगळ्या विषयावर. मात्र एवढं सांगेल, की आजच्या सेशनमध्ये आरोग्य संपन्न व्हायचं आहे. आयुष्यामधील कोणत्याही आजारावर विचारांमुळे निर्माण होणाऱ्या किंवा ज्या आजारासाठी आपण बोलता राहून गेलं, की ज्या आजार दुरुस्त करण्यासाठी आपण सायकायट्रिस्ट डॉक्टरकडे जातो. तो प्रत्येक आजार फक्त आणि फक्त दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्याने पूर्णपणे दुरुस्त होतो. परत केव्हाही न येण्यासाठी. एवढं मी पूर्ण विश्वासाने सांगते. कारण अनेक जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि यामागे आहे ते सायन्स आहे. या आध्यात्मिक ऊर्जेचा योग्य मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या मेंदूला समजणाऱ्या भाषेतून जर योग्य उपयोग केला, त्या मेंदूला जर योग्य प्रकारे प्रोग्राम केलं, तर तो विचारांवर कार्य करायला लागतो, स्वतःची कार्यक्षमता वाढवायला लागतो आणि आरोग्य संपन्न व्यक्तीला करतो. तर नक्कीच सन्माननीय सदस्य मोठ्या प्रेमाने दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आपल्या आयुष्यामध्ये हा आनंद आणा. मी मंजुश्री या ब्रह्मांडीय ऊर्जेने निवडलेली एक व्यक्ती आणि ऊर्जेसोबत जुडली तेव्हापासून भरभरून माझ्या आयुष्यामध्ये भरभराट या ऊर्जेने दिली. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेल्या प्रत्येक सदस्याला असंच भरभरून देत राहिली, भरभरून देत राहिली आणि म्हणून मग मला काय होते, कितीही बोलावं ऊर्जेबद्दल, मी थकतच नाही. तर नक्कीच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या ऊर्जेसोबत जुडा. आरोग्य संपन्नता आणा, भरभराट आणा. आनंदी आनंद सर्वीकडे. अनेक सन्माननीय सदस्य मेसेज करून विचारत आहेत, की नवीन बॅच केव्हा सुरू होईल? बघा, नवीन बॅच आपली सुरू होणार आहे 21 एप्रिल. वेळ असेल संध्याकाळी 8 वाजताचा. नक्कीच जुनी बॅच संपत आहे. इथं मेसेज दिलेला आहे बघा हां. ग्रुपला इथं स्क्रीनवर नंबर आहे. या नंबरवर आपण नक्कीच संपर्क करू शकता. ओके. WhatsAppला मेसेज करा फक्त. नक्कीच काय आहे बॅच संपत आहे 8 वाजताची. परंतु आम्ही जे जुने सदस्य आहेत 3rd डिग्री पर्यंतचे, जे अजून ग्रँडमास्टरला आलेले नाहीत, परंतु मागील 2 वर्षामध्ये कुठेतरी ते एखाद्या वेळेस मेडिटेशनपासून दूर गेले का? त्यांच्या आरोग्यामध्ये काही प्रश्न आहे का? या सगळ्या गोष्टीसाठी 1 आठवडा देत आहे. जुन्या सदस्यांना पुन्हा मेडिटेशनला जोडण्यासाठी असतात काही 10% सदस्य जे मेडिटेशनपासून लांब जातात. तर त्या सगळ्या सदस्यांचे पुन्हा रिव्हिजन सेशन घ्यायचे आहेत या आठवड्यामध्ये. 1st टू 3rd तर त्यासाठी तो वेळ हवा आहे आणि म्हणून आपली बॅच आपण 21 एप्रिलला सुरू करतो आहे. ओके. आवर्जून या सेशनमध्ये यासाठी सांगितलं, की काही 3rd डिग्री पर्यंतचे सदस्य असतील, तर ते या आठवड्यामध्ये आपल्या लाईव्ह सेशनला जॉइन करतील. ओके. 8 वाजताची बॅच असेल आणि 8 वाजताची बॅच असेल ती 21 एप्रिल पासून असेल. येस, डिक्लेअर म्हणजे डिक्लेअर. ओके. चला. तर आता कुणाला शेअरिंग करायचंय? आरोग्य संदर्भात. शारीरिक, मानसिक आरोग्य. चला पटापट शेअरिंगला सुरुवात करूया. सगळ्यांचे माईक सुरू करते. प्रत्येकाने आपला महत्त्वाचा 1-2 अनुभव सांगा. जेणेकरून अनेक सदस्यांना
शेअरिंगची संधी मिळेल. काय झालं मागच्या वेळेस बऱ्याच जणांना संधी मिळालेली, की मी माझ्या आरोग्यामध्ये कुठल्या गोष्टीवर मात केली. नवे जुने सदस्य असं काही नाही. आजच्या विषयाला धरून तुम्ही बोलू शकता. कोणीही. मी कुठल्या गोष्टीसाठी आरोग्याचा रिझल्ट घेतला. ओके, दीपाली. मॅडम हा एक आत्मा नमस्ते मॅडम. हां, बोला. हा मला काय बोलायचं मॅडम, आता 3री डिग्री चालू आहे माझी. हं. आणि मला ना खूप माझ्या पायाला प्रॉब्लेम होता, थोडासा वात म्हणतो ना तसं, खाली म्हणजे जमिनीवर बसू शकत नव्हतं, काय नव्हतं. आणि हं. आपल्या आता हे मेडिटेशन चालू केल्यापासून पूर्ण म्हणजे असं हलकं हलकं झाले पायातनं सगळं, म्हणजे खूप आणि सुंदर. एनर्जी जास्त वाढल्यासारखी मला जाणवते म्हणजे माझ्यात. हा मस्त. बहुत बढिया. बहुत बढ़िया. खूप सुंदर. थँक यू म्हणा त्यामुळे दिव्य. ब्रह्मांडाला. हा हा खूप थँक्यू सुंदर. रोज म्हणतोय मॅडम मी. हं. मिस्टर म्हणले माझे चांगला तुझ्यात आणि मी एक सप्लिमेंट घेत होतो आयुर्वेदिक मॅडम बरेच दिवस. मला लेट झालं ना मुली पण 10 हं. वर्षांनी प्रेग्नेंट झाल्यामुळे मला वात आणि जास्त शारीरिक थकवा जास्त होता. हं. आणि आता सगळं म्हणजे सप्लिमेंट एक आयुर्वेदिक घेत होते ते थांबवलं हे मेडिटेशन चालू केल्यानंतर, की मला बघायचं होतं की मेडिटेशन किती फरक पडतोय माझ्यावर. आणि बिना सप्लिमेंटचा आता नुसतं मेडिटेशनवरच मी आता एकदम ओके झाले मॅडम. गुड, 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 गुड. हम्म. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही स्वतः धन्यवाद. हा स्वतःची एक्झाम घेतली तर. हा बरोबर. हो हो खूप मॅडम. सुंदर. हा. जेव्हा आपण स्वतःची परीक्षा घेतो ना, तेव्हा ना हम्म. खरंच आहे, आपण स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे. हो ओके? हो हां, चला. ओके. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. हां. आत्मा नेक्स्ट. नमस्ते. आत्मा माईक सुरू नमस्ते करा. मॅडम. आत्मा नमस्ते मेघना. अरे वाह! आज नवीन बॅचचे सदस्य पहिले बोलायला येऊन राहिले. बोला. मॅडम फर्स्ट डिग्रीसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आम्हाला, हं. तुमचे मोस्ट ऑफ हा. सगळे व्हिडिओज अगदी मनात आले. 6 ती आपली झाली तर त्याच्या अगोदरपासूनच मला असे खूप पॉझिटिव्ह वाईब्स मला हे आले. आणि मी माझं होतात ना राग थोडासा थोडा नाही, बऱ्यापैकी शांत झाला मॅडम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी शुगर्स लेवल जे होते ना ते ठीकच होते आणि थोडेसे हाय साईडला असायचे, ते आता ऍब्सोल्युटली नॉर्मल झालेत मॅडम. आणि मला दोन्ही गुडघ्यांचा लिगामेंट टेअर होतं मला. मी अगदी वर्षापासून मी मांडीवर खाली मांडी घालून बसू शकत नव्हते. तर मी आज तुम्ही दिलेले जे मेडिटेशनचे व्हिडिओज होते ते मी करत होते. मी रोज चेअरवर बसून करायची, पण आज पूर्णपणे व्यवस्थित मांडी घालून मी मेडिटेशन केलं. छान. खूप सुंदर. खूप छान. बस स्वतःला शाबासकी द्या. कारण एवढ्या लवकर तुम्ही छान प्रकारे रिझल्ट घेत आहात. यासाठी फक्त आणि फक्त त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. आ आनंद व्यक्त करा आणि थँक यू म्हणा बस. येथे यावर आपण दुसरं थँक्यू काहीच म्हणू थँक्यू शकत नाही. बरोबर ना? फक्त थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू, थँक यू, थँक यू एवढंच. थँक्यू थँक्यू हं? आणि थँक्यू मॅडम तुम्हाला पण. हं. थँक यू, थँक यू, थँक यू युनिव्हर्स. थँक्यू. असंच. नेक्स्ट. नेक्स्ट. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बोला. मॅडम मला व्हायरल इन्फेक्शन झालं, त्यामुळे 2-3 दिवस ताप येत होता. मी आज हॉस्पिटलला गेली. हं. तर मॅडम सगळे रिपोर्ट केले, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले मॅडम. मी थँक्यू म्हटलं, धन्यवाद. सगळ्यांना म्हटलं मी ग्रँड मास्टर आहे, माझे कसे रिपोर्ट येतील मॅडम. आणि एक पेशंट आला होता मॅडम, त्या ठिकाणी मी होती तिथं बेडच्या माझ्या बाजूलाच. तर खूप तो तळमळ करत होता, तिला ऑक्सिजन मिळत नव्हता त्या लेडीजला. तर हं. ते हातपाय वगैरे खूप अडवत होती मॅडम. मग मी उठली, मला रावलं नाही मॅडम. मी तिथं तिला ऊर्जा दिली आणि नंतर ती खूप 10 मिनिटांनी छान झाली मॅडम. तिची काकी नंतर संध्याकाळी मी 4 वाजता आले हॉस्पिटलमधून. ती घरी आली तर ती मुलगी म्हणायला लागली, "काकी त्या देवीसारख्या कशा कोण होत्या त्या मला माहित नाही म्हणते, पण खूप छान वाटलं त्यांच्यामुळे मला." खूप खूप धन्यवाद मॅडम. या गोष्टीचे खूप छान वाटते मॅडम. खूप सुंदर. ओके. थँक्यू मॅडम. मग तुम्हाला त्या ब्रह्मांडाने तिच्यासाठी तर त्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं नाही ना? काय माहित मॅडम, मला तसंच वाटतं खरोखर. खूप म्हणजे खूप बेचैन होत होती ती. खूप वाईट वाटत होतं मला. मी रुग्ण उठली बेडवरून शेवटी. लक्षात घ्या, रुग्ण होऊन गेलो आणि सहारा देणारा झालो. ओके. एवढं भाग्य या ब्रह्मांडीय ऊर्जेने मिळतं. खूप आणि छान, अं, खूप छान. अनेक जण अनेक आजार घेऊन आलेले. स्वाती, जेव्हा तुम्ही रेकीला जोडले तेव्हा कुठला आजार घेऊन आल्या होत्या?
माझ्या पोटात दुखायचं मॅडम तेव्हा पण खूप त्याच्यात म्हणजे सगळं मी नॉर्मलच झालेली आहे आता तरी काहीच नाही मला त्रास होत मॅडम. खूप सुंदर वाटतं मॅडम खरोखर. आणि ज्यावेळी रिपोर्ट आले ना सगळे खूप चेकिंग केलं आज कसले कसले केले पण सगळे नॉर्मल आले. मी आल्याबरोबर म्हटले थँक्यू युनिव्हर्स म्हटलं. मी म्हटलं माझ्या मुलाला पण म्हटलं मकरंद मी बघ मी ग्रँड मास्टर आहे ना मकरंद म्हटलं. खूप छान. सुंदर वाटतं ओके. मॅडम हां, खरोखर. नक्कीच. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे आणि निघालंही काहीतरी आपण त्यामधून सहजतेने बाहेर निघू शकतो हा एक विश्वास निर्माण करायचा. नवीन सदस्य इथं चॅट बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि WhatsApp ग्रुप जॉइन करून घ्या. हां. नवीन सदस्य जुने नाही. हं, हं. नेक्स्ट आज कोणाचंच नाव नाही. हो, आत्मा माझी नमस्ते पण छान मॅडम. झाली ताई, पण मग तुमचा माईकच सुरू नाही तर माझे पण छान झाले वाल्या ताई. बोला वनिता ताई. आत्मा हां. नमस्ते मॅडम. आठवडा बसते. मी मी ग्रँड मास्टर 15 मध्ये वनिता. हं. 1 जानेवारीला मी रेखी जॉईन केली. हां. 1 जानेवारीपासून 3rd डिग्री पर्यंत माझा असा प्रॉब्लेम होता, मणक्यांचा प्रॉब्लेम होता. मी भरपूर हॉस्पिटल केलेले, काही फरक नव्हता. पण मी एवढंच सांगेल जशी मी रेखीला जोडली 3rd डिग्रीला येईपर्यंत माझ्या मणक्यांचे 90% आजार पूर्णपणे हं. गेले होते. 10% काय होते ते पण आता सॉल्व्ह झालेत. म्हणजे ग्रँड मास्टरला आल्यापासून तर काही प्रॉब्लेमच नाहीये. हं. आनंदी आनंद आणि उत्साही. जसं की मी 3rd डिग्रीला सांगितलेलं की 25-30 वर्षाची मुलगी काम करते त्या पद्धतीने काम मी रोजचं माझं चालूच आहे. त्या कामात काही बदल नाहीये. त्यामुळे रेखीचे खूप खूप थँक्यू. तुमचे आभार मानते. तुम्ही आम्हाला मिळाला. एक माध्यम म्हणता तुम्ही, पण माध्यम नाही. एक गुरु म्हणा, एक आई म्हणा, एक परमेश्वराने दिलेली एक देणगी म्हटलं तरी कमीच आहे माझ्यासाठी. त्यासाठी तुमचे खूप खूप आभारी आहे. असेच तुम्ही आमच्या बरोबर जुडलेले राहोत. आम्ही तुमच्या बरोबर जुडलेलो आहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही सुद्धा ब्रह्मांडाने माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आलात. या अनुभवांमध्ये भर टाकत आहात. तुम्ही काय परमेश्वरापेक्षा, तुम्ही काय त्या ऊर्जेपेक्षा कमी आहात का? आहे ना? अरे तुम्ही माझ्यासाठी किती गिफ्ट आहात तुम्हाला नाही माहिती. ब्रह्मांडाची ऊर्जा भरपूर काही शिकवती, भरपूर काही देऊन जाती या. फक्त आपल्याला ते घेता आली पाहिजे. असं घेता आहे. आली पाहिजे. बरोबर. हा. खूप सुंदर. आत्मा नमस्ते मॅडम. नेक्स्ट. वेळ लिमिटेड आहेत. पटापट बोलावं लागेल. बोला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ऐकू येतंय? आला आज तुमचा पहिल्यांदा आवाज. डायरेक्ट आला आम्हाला. सविताताई त्यांच्यानंतर तुम्ही हं. हा. मला आरोग्याच्या संदर्भातच मी बोलते. मला आम्लपित्त आणि युरिन याचा त्रास माझा खूप कमी झाला. बहुत बढिया. खूप केव्हापासून कमी होतं? झाला. वनगाताई हे केव्हापासून भरपूर होतं? दिवस होते. भरपूर दिवस होते. भरपूर दिवस होते. म्हणजेच आपण हो. असं सांगू शकतो का, की जुन्या आजारांवर सुद्धा ऊर्जा खूप मदत करते बरं मात का? करताय. होय. खरंच. खरं आहे ते. खूप छान. अच्छा एक छोटीशी गोष्ट सांगू का? सविताताई माईक सुरू करतात तोपर्यंत थँक यू अनघाताई. तोपर्यंत सांगू हा. का? या दिव्य हा. ऊर्जेसोबत जुडल्यानंतर वर्षानुवर्ष कधी तोंडाला छालेच येत नाही. ऊर्जेसोबत जोडलेल्या सगळ्या सदस्यांना मी विचारते, की तुम्ही रेकीला जोडले, कोणाला 1 वर्ष झालं, कोणाला 2 वर्ष झालं. एक म्हणतो ना आपण तोंड येणे, तोंडाला छाले येणे, आले का कोणाला? सांगा. नाही. नाही. हा जो प्रॉब्लेम असते ना बऱ्याच जणांचा, की तोंडाला छाले येतात मॅम, नेहमी हा कायमचा निघून जातो. कारण ना बरोबर. पोटाची ऊर्जा छान राहते. ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असाच निघून जातो, कायमचा निघून जातो. बरोबर. आहे ना सविताताई शेळके? आत्मा नमस्ते धन्यवाद मॅडम. मॅडम. धन्यवाद. आत्मा नमस्ते. बोला. मॅडम मी जानेवारीमध्येच ही आपली बॅच जॉईन करणार होते ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत. पण मी तेव्हा जॉईन नाही करू शकले. फक्त संडेचे सेशन ऐकत होते. त्या हं. महिन्यात मला पाळीचा प्रचंड त्रास होत होता. पण आज तुम्ही बोललात म्हणून मला आठवलं की तो त्रास मी ते लेक्चर संडेचे लेक्चर फक्त ऐकले आणि मला पाळीचा त्रास झाला होता. 1 महिनाभर मला काहीच खाता येत नव्हतं. तो त्रास निघून गेला. आणि आज जेव्हा तुम्ही सांगताय की तेव्हा मला आठवलं की अरे मला त्रास होता. 1 महिना मला खूप त्रास होता. तो त्रास आपोआप निघून गेला. मुळापासून निघून गेला. मला कधीही त्रास झालेला नाहीये. आणि अजून एक मला मायग्रेन आहे. म्हणजे आम्ही नाईट शिफ्ट करतो. तर मला ऍसिडिटी आणि मायग्रेनचा खूप त्रास होतो. पण आता ह्या
जेव्हापासून आता मी 3rd डिग्रीला आहे. आता मला मायग्रेनचा त्रासही अजिबात होत नाही, ऍसिडिटी होत नाही. सगळं व्यवस्थित चालू आहे आणि त्यासाठी तुमचे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप खूप आभार मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा खूप धन्यवाद. कारण तुम्ही मेडिटेशन करता. मेडिटेशन करता, ऊर्जा घेता आणि या अनुभवामध्ये एक भर टाकता. हो मॅडम. थँक यू. खूप छान. खूप सुंदर. अधिक नेक्स्ट. आणि आज जे अनुभव मी एकट्याने हे सगळे पहिल्यांदा ऐकते हां. खाली ताईंनी टाकलं बघा काय मेसेज टाकलेला आहे रत्ना वाचून दाखवा बरं चॅट बॉक्समध्ये. तोपर्यंत अधिक नेक्स्ट. नेक्स्ट. अनेक प्रत्येकाला अनुभव आहे. पण आता याचा नंबर लागेल, त्याचा नंबर लागेल असं करता प्राजक्ता. कुठल्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवलं? संधिवात ओके. आणि हा आणि छोटे मोठे तर खूपच आहे ते. आता तर एकदाच आपण सिम्बॉल टाकले की ते थोड्या वेळाने का होईना एक दिवस माझा हात भाजला होता. ह्याच्या आपला गिझरच्या नळाच खाली एकदम तो लागला गेला दुसऱ्या नळाखाली आणि हं. खूप एकदम जास्त कडक पाणी होतं आणि मी असं बाहेर काढला सिम्बॉल टाकलं त्याच्यावर तर 2 मिनिटांनी मी त्या गरम पाण्यात पण अंघोळ केली तर काहीच वाटलं नाही आणि काही फोड नाही काही त्वचा अशी हे नाही काहीच नाही झालं. ते खूप आहे सुंदर. आणि पॉवर पॉइंट ना तर नुसता ताप पण चालला जातो लगेचच जातो म्हणजे असं. ह्या सगळ्या आजारांवरती तर छोटे छोटे म्हणा किंवा हे सर्दी खोकला हे तर ताबडतोबच हे होतात आहे. खरंय. असे खूप आता ग्रँड मास्टर मध्ये खूपच अनुभव जास्त वाढले येस. आणि लवकर होतात आहे. असा विचारही करत नाही आपण की आता फक्त लक्षात येते की आता सिम्बॉल टाकायचे आणि ते झालं. ते होऊनच जातं. खूप मोठी अशी खाज येत असेल, कुठे कुठे खूप खाज येत असेल, त्याच्यावर फक्त सिम्बॉल टाका. ते लगेच 2 मिनिटांनी, 3 मिनिटांनी, 5 मिनिटांनी ते चालली जाते असं. मी तर सांगेल छान. हे प्रत्यक्षात जे मी बोलते आहे ना ते ज्यांना ज्यांना होत असेल त्यांनी करून बघावं म्हणा. 2 मिनिटं त्यांना बिलकुल आराम होतेच. इव्हन येस. भाजलेला तुम्हाला भाजलेला असला ना, तर चटका जर लागला असेल तर तिथे तुमची त्वचा काळी पण नाही पडत. हे 2 ना का मिनिटात सांगतायत काळी अनुभव सगळेजण, की तुम्ही हे करून बघा, ऊर्जेसोबत जोडलेले लोकं. प्राजक्ता यासाठी सांगताहेत, की तुम्ही करून बघा. तुम्ही करून बघल्यानंतर तुम्हाला पण हा अनुभव येणार. ओके. हं. आणि खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. कारण प्रत्येकाजवळ सांगण्यासारखं तर भरपूर आहे. पण ठळक-ठळक तुम्हाला सांगत आहेत. संधिवात, कायफ, छोट्या-मोठ्या गोष्टी, कानाचे आजार, डोळ्यांचे आजार, युरिन इन्फेक्शन. एक स्पेशल प्रोटोकॉल आहे युरिन इन्फेक्शनसाठी. गायफ. ओके. वर्षानुवर्षांचा असलेला त्रास गायफ. आता ही जादू नाहीये. ही जादू नाहीये परत. काय? तर ही ऊर्जेची कमाल आहे. योग्य पद्धतीनं ऊर्जा वापरण्याचं टेक्निक आहे. नेक्स्ट. मॅडम हां. बोला. नमस्ते मॅडम. कदाचित माझं मूलाधार चक्र बहुतेक माझं काम करायला लागले त्याच्यामुळे मला जास्त बोलायला आता होत नाही असं मला वाटायला लागलं. तुम्ही मगाच बोला बोला पण खूप ऊर्जेत दुःख तर भरपूर आहेत मॅडम पण ऊर्जेत आल्यापासून दुःख म्हणजे संपतच चाललेत हेच जाणवते. कारण दुःख तर आपल्याकडे असतातच पण आता एक एक अनुभव असे बरेचसे सांगितले सगळे आजार पण तर निघाले भीती राहिलेली नाहीये पोट दुखायचे थांबलं भरपूर अनुभव आहेत किती सांगावं तेवढे कमीच आहेत. आणि होईल आता ऊर्जेत आले म्हणजे अजून सगळे आजार एकदाच इतक्या वर्षाचे आजार एकदाच बरे होऊ शकत नाहीत मॅडम तर पण होणार. आणि आता मला वाटते की मी कमी बोलायला लागलेली आहे तर मला वाटते की माझं मूलाधार चक्र थोडं काम करते झोप पण चांगली लागेल. नक्कीच. थँक्यू. नक्कीच, नक्कीच. ज्याचा नंबर म्हणजे ना पहिलाच नंबर लावला असता मी त्यांनी आता थोडासा संयम घेतला. याचा अर्थ कुठेतरी बॅलन्स व्हायला लागलाय, हो ना? बघा याचा अर्थ कोणीच चूक आणि वाईट नाही आहे का एवढं लक्षात घ्या. चूक आहे, वाईट आहे असं नाही. आपले चक्र इम्बॅलन्स असतात म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने वागतो. ते काही वाईट नाहीये. कुठलीच व्यक्ती या जगामध्ये चुकीची नाही. दिव्य ब्रह्मांड ऊर्जा असं सांगते. हं?
छान. खूप सुंदर निलिमा. तुम्ही खूप छान अनुभव घेणार आहात. खूप पुढे जाणार आहात. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नेक्स्ट. आज कोणाचंच नाव नाही घेत. आता नेक्स्ट. कारण मेडिटेशनचा वेळ झाला की चालले पुढे. ओके, झाला. कोणाचा झाला? हं. कोणाचा झाला सुरू? ओके. रत्ना, चॅट बॉक्स वाचणार होत्या तुम्ही? वाचते मॅडम. हं. माझं किडनी स्टोन पूर्ण निघालं असं एका ताईने मेसेज टाकलाय, पण त्यांचं नाव मला वाचता येत नाही मॅडम. प्रांजली नांदगावकरनी टाकलाय है ना? हा, प्रांजलीने. प्रांजलीचा माईकच सुरू मला होत नाही. मला पण मॅडम मिस्टरांविषयी थोडं सांगायचं आहे, त्यांच्या तब्येतीविषयी. हा. सांगू शकते ना? हो. हा. तर मिस्टरांना बरं नव्हतं, म्हणजे त्यांना लागलं होतं हे माहिती आहे तुम्हाला. आयसीयू हो. मध्ये ऍडमिट होतं. त्यावेळेस मी त्यांना रेकी द्यायची आणि त्यांचं जेवण पाणी चार्ज करून द्यायची आणि त्यांना विचारायची तुम्हाला बरं वाटतं का? तर मला म्हणायचे हो, मला आता खूप शांत वाटतंय. त्याच्यानंतर ते जेव्हा 3 दिवसानंतर घरी आले, तेव्हा सगळे पाहुणे आमच्याकडे 8 वाजेनंतरच यायचे रात्री. तर त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तू एकही क्लास बुडवू नको मॅडमचा, सगळे क्लास तू अटेंड कर. आणि मुलगी बघेल म्हणे कोणी पाहुणे आले तर. याच्या आधी असं झालं नाही. म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ ऐकायची दुकानामध्ये, आत्मा नमस्ते म्हटलं तरी सुद्धा ते मला म्हणायचे व्हिडिओ बंद कर, तुझं घरी गेल्यावर बघ. आणि आता त्यांना जेव्हा बरं वाटलं, बरं वाटायला लागलं, त्यांनी स्वतः अनुभव घेतला, तेव्हा आता मला म्हटले एकही क्लास बुडवू नको, सगळे क्लास मॅडमचे अटेंड करायचे कंपल्सरी. हे ब्रह्मांडाची कृपा मॅडम आणि हे तुमची सुद्धा कृपा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप तुम्ही आमचे धन्यवाद. गुरु आहात खरंच. हा एक संदेश आहे. हा एक संदेश आहे. कोणासाठी? तर ज्या महिला मंडळ कधी चोरून लपून रेकी शिकायला येतात त्यांच्यासाठी रत्नाताई हा संदेश घेऊन आलेले आहेत, की बिंदोक राहा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेवर एक वेळ कुटुंब सुद्धा खूप विश्वास ठेवतं. तुमच्यामधला बदल बघून, तुमची ती पॉझिटिव्हिटी बघून, त्या संकटाला सामना करण्याची क्षमता आणि त्या संकटामध्ये ऊर्जेची मदत किती झाली यांचा भाव समजून कुटुंबातील सदस्य म्हणतात, की "तू पहिली मेडिटेशन कर, बाकीचं सगळं राहू दे." हा सगळ्यांचा अनुभव आहे. हं. आणि सगळ्या मैत्रिणी माझ्या, त्यांनी पण मला खूप मदत केली. सर्वांनी रेकी दिली. मॅडम तुम्ही रेकी दिली. त्यांची खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू मॅडम. थँक यू. खूप छान. दररोज नवीन थँक यू असतात. दररोज सकाळ फक्त थँक यूनी होते. दररोज एक वेळ असा होता, की स्टेटस टाकायला आता कोणी अनुभव सांगितला ना, की आपण स्टेटसला ठेवू असं होतं. आणि आता असं आहे ना, हा मोबाईलच फक्त अनुभवांनी आणि सगळ्यांच्या थँक यूनी, मॅम आज हे छान झालं, मॅम आज ते छान झालं, मॅम आज ते छान झालं, याने भरलेला असतो. मग काय होते, दीपालीचं मेसेज स्क्रीनशॉट काढून स्टेटस ठेवला, पुष्पाताईचा ठेवला, रत्नाचा ठेवला, चुकून काय माधुरीचा ठेवला नाही, तर माधुरीचा लगेच येतो, माधुरीला राग येतो, की मॅम माझ्या अनुभवाचं स्टेटस नाही ठेवलं तुम्ही. आणि म्हणून आहे ना, आता ना कोणाचे स्टेटस ठेवत नाही. का? तर कोणी माझ्या कुटुंबातील एकही सदस्य थोडासा नाराज झालेला मला आवडत नाही आणि एवढ्या सगळ्या अनुभवांमध्ये आहे ना, सगळे स्टेटस ठेवणं मला शक्य होत नाही. आणि म्हणून आता कोणाचं स्टेटस ठेवत नाही. पण मात्र रोज तो मोबाईल आहे ना, रोजचे कमीत जास्त 25 मेसेज तरी असे असतात, मॅम थँक यू. आयुष्यात आज ऊर्जेमुळे हा बदल झाला. बस. रोज प्रत्येक जण नवीन अनुभव घेत असतो आणि प्रत्येक जण काय आम्ही पण घेतच असतो. फक्त दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हा आनंद आणते, आनंद आणते, आनंद आणते. नवीन सदस्य कोणाला संधी देऊ? कोणाला देऊ? हात वर करा. शिंदेताई, त्यानंतर कोडेकरताई. हं. शिंदेताई. सुनील शिंदे आपले स्वाती यांच्या नावावर बसलेले आहेत मिस्टरांचं. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. पण मॅडम आरोग्याच्या तक्रारी खूप होत्या. जास्त तर भीती होती, पण पूर्ण भीती निघून गेली आता आणि आरोग्य पण खूप छान आहे आता. म्हणजे सर्वीकडे आनंदी आनंदी. छान. ते फक्त तुमच्यामुळे आणि आपल्या रेकी ऊर्जेमुळे शक्य झालं. तुमच्यामुळे रे बाबा, तुमच्या ऊर्जेचा तुम्ही उपयोग केला. ओके. आपल्या ऊर्जेचं श्रेय मॅडमला कशाला देता? मॅडम माध्यम झाल्या. तुम्ही तुमच्या आयुष्यात
आयुष्यामध्ये ऊर्जेचा योग्य उपयोग केला, ऊर्जेसोबत जुडलात आणि ऊर्जेने आपल्याला निवडलं. हं. खूप धन्यवाद. मॅडम मला पण मागच्या आठवड्यात युरिन इन्फेक्शन झालं होतं हां. आणि ह्याच्या आधी जेव्हा मला युरिन इन्फेक्शन होतं तेव्हा मला ऍडमिटच करावं लागायचं. पण ह्या वेळेस ना मी मेडिटेशन करूनच त्रास माझा पाण्याला ऊर्जा देणं, माझा पूर्ण त्रास तो घरीच बंद झाला. मी फक्त एकदाच हॉस्पिटलमध्ये गेले, नाहीतर मला 5 दिवस तरी ऍडमिट करावंच लागायचं. आणि हा त्रास मला उन्हाळा चालू झाला की सुरुवातच व्हायची. पण ह्यावेळेस खूप छान म्हणजे अगदी दवाखान्यात एकदा जाऊन माझा पूर्ण त्रास बंद झाला. त्यामुळे मी खूप खुश आहे. त्रास व्हायचा मला खूप म्हणजे खूप. छान. खूप सुंदर, खूप सुंदर. बहुत बढिया. थँक यू म्हणा ऊर्जेला. कोडेकर ताई, त्यानंतर वासुदेव दादा. मॅडम आरोग्य. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. काही करा. हां. आत्मा नमस्ते. बोला. सर्वांना आत्मा नमस्ते. खरं तर रेखीला आल्यापासून खूप सगळ्यांच्या जीवनात आनंदच आहे. माझं ग्रँडमास्टर 14 पूर्ण झालेलं आहे. हं. मागच्याच आठवड्यातला एक अनुभव सांगते. म्हणजे मी मागेही शेअर केलेलं. म्हणजे वहिनीने मला फोन केलेला की मागच्या शनिवारी की बाबा हं. आईला खूप कसं तरी जास्त झालंय आणि तुम्ही या म्हणून. मग त्यावेळी थोडीशी पहिल्यांदा भीती वाटलेली, पण नंतर मग माहित नाही, पण ती भीती कायमची गेली. नाही, आईला काहीतरी ऍसिडिटीने झालं असेल. आई कर्जतला असते. मी बसने जाता जाताच म्हटलं की नाही, आईला स्थिरत्व माझ्या मनाला आलेलं. म्हणजे मी सांगते ते ग्रँड मास्टरमुळे आपल्यामध्ये जे एक स्थिरत्व आलं, एक जो हं. संयम आला, शांतता आलं की शांतपणे कसा निर्णय घ्यावा, स्थिरत्व जे होतं त्यामुळे हं. ती मी यायच्या आधी खरंच हलत नव्हती. मी जाता जाता थोडंसं तिच्या चक्रांवरती थोडेसे सिम्बॉल टाकले आणि हं. गेल्यानंतर बघितलं तर ती आई बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणजे मुवमेंट तिच्या दिसल्या. म्हणजे हं. जे 2 तासापूर्वी जी अशी तिला कंडिशन होती वाटत, ती हं. मला नंतर म्हणजे म्हणजे वहिनीच्या बोलण्यातून, भावाच्या बोलण्यातून असं वेगळं वाटत होतं. पण मी हं. तिथे गेल्यानंतर मला जे अनुभव आला तो वेगळाच होता. पण नंतर झालं म्हणजे एक म्हणतो की ग्रँड मास्टर किंवा रेखी या ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडल्यानंतर आपल्याला एक वेगळा स्थिरत्व, संयम, एक योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते आपल्यामध्ये. आणि बरोबर. योग्य कोणतंही दुःख समोर आलं किंवा काय आलं तर आपल्याला योग्य तो प्रोटोकॉल कुठला करावा, काय करावं हे आपल्याला समजून जातं. आणि खूप खूप धन्यवाद मॅडमचे आणि आपल्या या युनिव्हर्सचे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ब्रह्मा आणि ऊर्जेचे. काल स्वातीने सुद्धा असाच एक अनुभव सांगितला, की त्यांच्या आईला मेजर हार्ट अटॅक आला होता आणि ह्या यांच्या गावी होत्या, आपल्या ग्रँडमास्टर 15. मी नेहमी म्हणते ना, की पहिले स्वतःच्या ऊर्जेचा अनुभव घ्या. तर स्वातीने काय केलं, तेवढ्या कंडिशनमध्ये त्या सासरी होत्या. भावाचा फोन आला, भाऊ घाबरत होता आणि त्या लगेच ध्यानाला बसले. यांनी लगेच हीलिंग केली आणि खरोखर अर्ध्या तासामध्ये त्या पूर्ण शुद्धीवर आल्या. इव्हन इव्हन डॉक्टर साहेबांनी 48 तासाचीच मुदत दिली होती. एवढी सीरियस तब्येत त्यांची होती. पण अगदी किती तास सांगितले का त्यांनी? हो ना रत्ना? मला वाटते 11-11.5 तासामध्ये पेशंट पूर्ण रिकव्हर झाला, असं त्यांनी सांगितलं. हो ना? काल रात्री, परवाच्या दिवशी रात्री त्यांनी शेअर केलं ना? हो कालच मॅडम. मला हो. हं. तर परवा एक ग्रँड मास्टर्स, एक हीलर खूप काही करू शकतो. एक हीलर इतरांसाठी स्वतःचं आरोग्य दुरुस्त करतोच करतो, पण इतरांसाठी सुद्धा मार्गदर्शक आणि मदतगार होऊ शकतो इतरांच्या वेदना कमी करण्यासाठी. हं. येस. आणि आता हे यांनी म्हटलं ना मांडी मारायचं. आज मला एका दादाचा फोन आला म्हणे, "ताई मी पण ना मांडीच मारू शकत नाही." आता कदाचित ते सेशनला असतील तर एवढं सांगते, मी मांडी मारूच शकत नाही. असे कित्येक जण येतात आणि कधी तासंतास मांडी मारून बसतात. त्यांचंही त्यांना कळत नाही. अशी यादीच जर काढली ना, तर आमच्या सेशनमध्ये 50% लोकांची यादी अशीच निघेल, की आम्हाला मांडीच मारता येत नव्हती. ओके. त्यामुळे ना त्या गोष्टीसाठी हो बिनधास्त मॅडम. राहा. आणि बऱ्याच उदाहरण ह्याचं. मला मी 1.5 वर्ष झाली मांडी घालून बसत नव्हते मॅडम. मला बघा. बसताच येत नव्हतं मांडी.
काय वय आहे का या पोरीचं? म्हणजे आवाज नाही येत आहे मेघना, पण तुमच्या भावना पोहोचल्या. दोन्ही हां. त्याच्यावर थँक्यू मॅडम, मेघ खरंच लव्ह यू. लव्ह यू. तर मेघनाच्या शब्द जरी सगळ्यांपर्यंत पोहोचले नाही, भावना पोहोचल्या. 1.5 वर्षापासून मांडी मारताच येत नव्हती, पण पोरगी 7 दिवसाच्या आतमध्ये छान मांडी मारून बसते आहे. काय हवं आहे त्या गुरुजीकडून? किती मागणार? आहे ना? थँक वासुदेव दादाला संधी द्यायची राहून गेली. ते अश्विनीला बोलायचंय. नक्कीच अश्विनी, तुला पण देते नंतर मेडिटेशन करू. अश्विनी माईक सुरू कर. दादाचा माईक सुरू व्हायला मला वाटतं वेळ लागते थोडासा. हां. आत्मा नमस्ते मॅडम. आठवण वाजते. मी 20 फेब्रुवारीला बॅच चालू केली होती, पण तेव्हापासून खूप असा अनुभव आलाय. आणि आता मध्ये माझे मिस्टर सुद्धा आता आजारी होते, दवाखान्यात होते. मी तुम्हाला बोलली होती बघा. हां. त्यांना पण खूप फरक आहे आता. हं. छान वाटतंय, ते पण आता बरे झालेत. तुला स्वतःत काय बदल वाटतो बेटा? मला स्वतः माझे हात येत नाही हे दुखत होते पहिले. हं, आणि आता जसं एकी जॉईन विसरून गेले की माझं हे दुखत होतं म्हणून. हं, हा. आणि हं. मी पहिले लई खूप चिडचिड करायचे मॅडम. माझी खूप चिडचिड व्हायची घरात. आणि आता चिडचिड सुद्धा कमी झाली माझी, शांत आली अशी. हो, हो, हो. हो, हो, हो. सॉरी हां, मला खूप छान, अर्जंट फोन आला होता. खूप छान. खूप अश्विनी, मी एक शांत. विचारते आहे तुला मोठ्या प्रेमाने बेटा, की नक्कीच मिस्टरांची तब्येत या अगोदरही खराब झाली. ओके. या हो अगोदरही मॅडम. तू हॉस्पिटलमध्ये होती सोबत. बरोबर ना? सोबत हो तुम्ही होत्याच. पण यावेळेसही खराब झाली. ओके. पण तो एक प्रसंग हो. होता रेकीला जुडण्याच्या अगोदरचा तुझ्या आयुष्यामध्ये आलेला. बरोबर. हा. आणि आता हो. रेकीला जुडल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये आलेला हा प्रसंग आहे. तर या 2 प्रसंगामध्ये तुझ्या आतली जी अश्विनी आहे, तिच्यामध्ये तुला काय बदल जाणवला? त्या मला मॅडम व्यक्तिमत्वामध्ये? पहिल्यांदा पहिल्यांदा ज्यावेळेस आजारी पडले ना, फर्स्ट टाइमला, त्यावेळेस खूप भीती वाटत होती. असं म्हणजे एकटेपणा वाटत होता. पण आता ह्या वेळेस परत आजारी पडले होते ते. पण त्यावेळेस ते एकटेपणा अजिबात वाटलं नाही, की बाबा मला असं वाटलं माझ्यासोबत मंजुश्री मॅडम आहेत आणि ब्रह्मांडी ऊर्जा पण आहे माझ्यासोबत. त्याच्यामुळे मला नाही भीती वाटली ह्या वेळेस अशी एवढी. तिथं स्ट्रॉंग झाली मला. हॉस्पिटलमध्ये बसून तिने पिलर देऊ दे, हे करू दे. म्हणजे कुठेतरी ऊर्जेची मदत घेतली आणि स्वतःमध्ये स्थिरत्व, भीतीमुक्त आयुष्य जगू शकतो का आपण अश्विनी आपण मग? हो मॅडम, नक्कीच. खूप छान. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. वासुदेव दादा, हो, थँक्यू मॅडम. काय तुम्ही एवढ्या आत्मा नमस्ते. एक आत्मा नमस्ते. एका महिन्यात काय स्वतःला मिळवलं? माईक सुरू करा. नाही, आवाज नाही येऊन राहिला तुमचा. तुमचा आवाज नाही येत आहे भाऊ. हां, बोला. नाही दादा, सॉरी तुमचा आवाज कमी येतोय. त्यामुळे नो, शक्य नाही तुम्हाला. पुढच्या वेळेस संधी देईल. ओके. दादाच्या ऐवजी दुसरं एक जण कोणीतरी माईक सुरू करून संधीचा लाभ घ्या. शेवटचा चान्स या बॅच मधला. ओके. हा घेईल की तो घेईल की तो घेईल की तो घेईल. आरोग्यासाठी ओके. कोणाला देऊ? सुषमाताई. पहिली बॅच, दुपारची बॅच. है ना? काय बदल वाटतो स्वतःला या आठवड्याभरामध्ये? माईक सुरू करा. आमच्या नवीन सदस्यांना थोडासा माईक सुरू करायला आहे ना, अडचण येते. हां. आणि मग एका लेव्हलनंतर हां. बोला. स्वतःला खूप बदल वाटतोय मॅडम, स्वतःला खूप बदल वाटतोय कसा? शरीरामध्ये, आरोग्यामध्ये. बढिया. छान. ही थँक यू. माझा आवाज परत परत येऊन राहिला. तिथं पद्मानी व्हिडिओ सुरू केला आणि पद्माला शेअरिंग करायचं आहे. बोल पद्मा, आहे ना? असे हे जे वेळेवर येतात ना, मला माहिती आहे हे फक्त शेअरिंगसाठीच व्हिडिओ सुरू करतात. बोला. पटकन पण शेवटचा चान्स. आत्मा नमस्ते सर्वांना. तर रेकीशी जुडल्यानंतर आयुष्यामध्ये म्हणजे खूपच सकारात्मक बदल झाले
आरोग्यामध्ये झाले, आर्थिकतेमध्ये झाले आणि म्हणजे भरपूर आयुष्यामध्ये बदल झालेले आहेत आणि म्हणजे बोलायला शब्द कमी पडतात की इतकं ह्या रेखीने दिलेलं आहे आणि मॅडमांचे शब्द जे आहेत सगळीकडे आनंदी आनंद, तर ते शब्द म्हणजे खरेच ठरतायत त्यांचे. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि ना कसं असते ना, काही आनंद, काही आजार, काही गोष्टी खरंच अगदी सांगता येत नसतात सगळ्यांना. पण मात्र आपण अंतर्गत जो बदल स्वतःमध्ये अनुभवतो, तो शब्दांच्या पलीकडचा असतो. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट घेऊन येणारी ऊर्जा. नक्कीच या ऊर्जेसोबत जुडा, स्वतःचं आयुष्य घडवा. 21 एप्रिल पासून नवीन बॅच सुरू होत आहे. आपल्या आप्तसुखी मित्रमंडळींसह त्यांनाही आनंद द्या. तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यास माध्यम व्हा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरला WhatsApp मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या खाली एक लिंक असेल, त्या लिंकला क्लिक करून आपण WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता. आनंदी आनंद सर्वीकडे. सर्व सन्माननीय सदस्य आरोग्य संपन्नतेसाठी खूप सुंदर असं लाईव्ह मेडिटेशन आपण करणार आहे. या मेडिटेशनचा लाभ घेऊया. फक्त ज्या सदस्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी आता सुरू करू नका. आता बघा एका सेकंदात सगळे व्हिडिओ सुरू होतात. मग जोपर्यंत शेअरिंग सुरू असते तेव्हा तुमचे व्हिडिओ बंद असतात आणि नंतर व्हिडिओ सुरू करता. खरंच सांगा तुम्ही. हं? चला, आत्मा नमस्ते. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके.